मित्रांनो, रामकृष्ण हरी. सध्या महाराष्ट्राचं राजकारण जर पाहिलं गेलं तर त्यामध्ये बघा, फक्त भाजपला विरोध करायचे म्हणून, देवेंद्र फडणवीसांना विरोध करायचे म्हणून महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये मोदींना, या सगळ्यासाठी आपण हिंदुत्वाचे दुश्मन होत आहोत. आपण हिंदुत्वाच्या विरोधामध्ये भूमिका घेत आहोत, असं ह्या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या सहकाऱ्यांना, सोबतीनं किंवा पक्षांना, आणि खास करून स्वतः उद्धव ठाकरेंना हे आता कळत नाहीत. ते लिबरल लोकांच्या नादाला लागून ते सध्या नेमकं आपला पक्ष कोणत्या वाटेवर घेऊन जात आहेत याची कल्पना त्यांनाही नाही. मित्रांनो, आपल्याला आज ह्या सगळ्या विषयावरती बोलायचं आहे. उद्धव ठाकरे घाबरलेत, किती घाबरलेत, कसं घाबरलेत, पुरावे काय, आपण याविषयीच या व्हिडिओमधून विश्लेषण करणार आहोत. सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रामकृष्ण हरी. बघा मित्रांनो, तो विषय असा आहे, एक राजकीय भूमिका घेण्याच्या नादामध्ये आता आपण भाजपच्या विरोधामध्ये आहोत. भाजप ही भूमिका नेहमी हिंदुत्वाची मांडते आणि हिंदुत्वाच्या जे काही रक्षण करायचं काम आहे तत्वाचं, ते भाजप करत आहे. आता आपल्याला भाजपला विरोध करायचे आहे, म्हणजे आपल्याला हिंदुत्वाला विरोध करायचे आहे. जर आपण भाजपच्या विरोधामध्ये, हिंदुत्वाच्या विरोधामध्ये आपण जर नाही बोललो तर आपल्याला कुत्रही व्हॅल्यू देणार नाही, असा समज हा ठाकरेंचा आहे. आतापर्यंतची त्यांची भूमिका, पहलगाम घडलं, हिंदूंना मारलं गेलं, त्यावेळेस उद्धव ठाकरे हे त्या दिवशीच लंडनला गेले आणि तेही शांत होते. हे प्रकरण पूर्ण शांत होईपर्यंत, ज्यावेळेस ते लंडनहून परत आले त्यावेळेस ते त्या प्रकरणावरती बोलू लागले. त्या प्रकरणावरून भारतीय सैन्यावरती, मोदीवरती आणि खास करून अमित शहानी राजीनामा द्यावा, ह्या सगळ्या पिपाण्या या लोकांनी वाजवल्या त्यावेळेस. पण त्या पुढेही ज्यावेळेस कोणतीही गोष्ट येते, भाजप कोणतीही गोष्ट देशाकरता, राष्ट्रहिताकरता करतो, त्यावेळेस हे समोर येतातच. आता राम मंदिर हा विषय खूप पूर्वीपासूनचा आहे, ते भाजपनं मार्गी लावला, त्यांनी त्यावरही टीका केली. असो, ह्या खूप जुन्या गोष्टी आहेत. आता विधानसभा, लोकसभा संपलेली आहे. आता एकमेव नाशिक आणि मुंबई महानगरपालिका आहे. त्या ठिकाणी जर आपण आता आपलं अस्तित्व दाखवलं नाही तर आता भविष्यामध्ये आपला पक्ष राजकीय राहील किंवा आपला पक्ष फक्त नावाला होता असा राहील, हा एक त्यांना स्वतःला प्रश्न पडला असेल. कारण विधानसभेची जी अवस्था यांची झाली आहे, ती अवस्था ही त्यांना स्वतःलाच पाहत नाही. आता महानगरपालिका आहे, यामध्ये दाखवायचं आहे की आमचा पक्ष अजूनही जिवंत आहे. तर त्या ठिकाणी ते दाखवू शकले नाहीत, तर यांच्याकडे जे काही उरलेली काही शिल्लक सेना आहे तेही सोबत राहणार नाही. हे काळ्यावरची पांढरी रेघ आहे. कारण माणसाला आपण जिवंत आहोत हे दाखवावं लागतं. आता तुम्हाला दुनिया विसरून जाते. तुम्ही काम करा, एक तुम्ही महिनाभर व्हॉट्सअप किंवा सोशल मीडिया वापरू नका, तुम्हाला लोक हे विसरून जातील. कारण चर्चेमध्ये येण्याकरता काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे. त्यामुळे त्यांना फक्त असे एक बेफाक किंवा एक फालतू कुठलेही स्टेटमेंट्स असतील, कुठलेही मुद्दे असतील, तो केंद्रामध्ये बिंडोक राहुल मुद्दे उपस्थित करतो, फक्त बोलायचे, पुरावे काही द्यायचे नाही. ही अशी मानसिकता असणारे राहुलचे हे चेले चपाटी आहेत. आणि हे फक्त भाजप देशामधून हे हिंदूंना, हिंदू धर्मांना, राष्ट्रहिताला हे द्वेष करू लागले. आता मुंबई महानगरपालिका आपल्या हातामध्ये पाहिजे म्हणून यांनी जे काही यांची तडफड होती ते पूर्ण महाराष्ट्राने बघितले. राज ठाकरेंना सोबत घेतलं तर काँग्रेसला राज ठाकरे सोबत आवडत नाहीत. राज ठाकरेला सोबत नाही घेतलं तर जे काही मराठी मतं आहेत ते मतं यांना मिळणार नाहीत. तर काँग्रेसला सोडलं तर जे काही सेक्युलर मतं आहेत ते त्यांना मिळणार नाहीत. एकूणच आता धरावं कुणाला, सोडावं कुणाला, हा येथे त्यांना मोठा प्रश्न पडला आहे. त्यांच्या पुढे हा यक्ष प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी पूर्ण गोंधळलेले आहेत, पूर्ण घाबरलेले आहेत. आता भूमिका होती मराठीची, त्यांनी मराठी मुद्दा धरला, मराठी मुद्दा धरला, सोडला. राज ठाकरेंनी कुठल्या गोष्टी सांगून यांना सोबत घेतलं होतं त्या मीटिंगमध्ये, त्या सभेमध्ये, त्यांनी त्याचाही खेळ खंडोबा केला.
त्यामध्ये ठरलं होतं असं की कुठलाही राजकीय अजेंडा लावायचा नाही, पण ह्यांनी तर आपला झेंडा दाखवला आणि त्यानंतर तो विषय त्यांनी मध्ये सोडला. त्यांनी फक्त एकच वक्तव्य बोललं की आम्ही हिंदी सक्तीची नको, फक्त याच्या विरोधामध्ये आहोत. म्हणजे या ठिकाणी त्यांनी राज ठाकरेंलाही अर्ध्यावरती सोडलं. तुमच्यासोबत आम्ही आहोत, पण तुम्ही आमचे नाही, आमची काँग्रेस आहे, ते दाखवायचा प्रयत्न केला. कारण ती भीती आहे की आपल्यापासून जो मतदार दुरावलाय तो मतदार परत येऊ शकत नाही, पण जो काही सेक्युलर मतदार आहे तो काँग्रेसचा आहे, तो मतदार जर त्याने तर आपल्यापासून पाठ फिरवली तर आपण मुंबईमध्ये अक्षरशः तोंडघशी पडू, ही त्यांना भीती या ठिकाणी वाटते. म्हणून राहुल गांधी वक्तव्य कोणतेही करू, त्यांना विरोध हा केलाच पाहिजे, कारण राहुल नाराज होतील. आता राहुलनं त्या ESI विषयी म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधामध्ये जो त्यांचा ॲटम बॉम्ब होता, तो ॲटम बॉम्ब टाकण्याकरता या सगळ्यांना आपल्या निवासस्थानी बोलवलं होतं. मग त्या ठिकाणी यांना 6व्या रांगेमध्ये बसवलं. हा त्यांचा अपमान पूर्ण महाराष्ट्रानं बघितलाय. पण या ठिकाणी तुम्हाला सांगावंसं वाटतं, पाठीमागं ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे एखादी गोष्ट बोलायचे, ते गोष्ट मी कधी बोलली नाही, ते कधी असं बोलत नव्हते. ते बोलायचे, ते स्पष्ट बोलायचे आणि त्यावर ते कायमचं राहायचे. पण आता हे बेगडी हिंदुत्ववाले नेमकं सारखंच वारंवार पलट्या मारतात, वारंवार आपलेच जे बयानं आहेत, जे आपलेच वक्तव्य आहेत ते तसे नव्हते दाखवतात. हे तर आता काल परवा दिवशी 1988 मध्ये एक शासन निर्णय निघाला होता, ते मांसाहाराचा 15 ऑगस्टला वगैरे. मग त्या विषयावरती बोलताना आदित्य ठाकरे इथपर्यंत जाऊन त्या ठिकाणी बोलू लागले की आम्ही नवरात्रमध्ये देवीला नैवेद्य हे फ्रॉन्क्स किंवा ते मासे करतात. मी तर कुठं पाहिलं नाही की नैवेद्य हे मटणाचं मांसाचं हे देवीला नसतंय, ते नैवेद्य देवी समोरील दैत्याला असतंय, तेही बाहेरच्या पायरीवरती. पण यांनी डायरेक्ट देवीवरती ही गोष्ट खपवली आणि देवीला नैवेद्य हा मांसाचा असतो इथपर्यंत हे ज्ञान पाजळू लागले. मला वाटत नाही कुठं की देवीचं नैवेद्य मांसाहार असेल म्हणून. तुमच्या कुठं वाचण्यामध्ये असेल तर खाली नक्कीच कळवा. आणि राहुल गांधीच्या जे अजेंड्या मागं हे सगळे उभे होते, पण ज्यावेळेस ह्या मांसाहाराचा विषय आला त्यावेळेस तर राऊतांनी तर कहरच केला की मांसाहार हा शिवरायांनी केला, जर त्यांनी मांसाहार केला नसता तर ते लढाई लढू शकले नसतील, असं एक बेथूक आणि सगळ्यात तुच्छ जे वक्तव्य आहे त्यांनी केलं. शिवराय फक्त एक टाइम जेवायचे याचा पुरावा आहे आणि त्यांच्या आहारामध्ये हे फळं जास्त असायचे हाही पुरावा आहे. आणि ते मांसाहार करायचे असा कुठलाही पुरावा नाही. मग तरीही की जर त्या ठिकाणी सैन्यानं किंवा आता सध्याच्या भारतीय सैन्यानं मांसाहार केलाच नाही, लढाई जिंकू शकणार नाहीत, इथपर्यंत बोलणारे संजय राऊत त्यांना कुठल्या अँगलनं आपण हिंदू धर्माचे एक हिंदुत्व जनते म्हणू शकत नाही. आणि ते म्हणतात की आमचं हिंदुत्व असं आहे, आम्ही असल्या हिंदुत्ववादाचे आहोत की आमच्याकडे देवीच्या नैवेद्यामध्ये मांसाहार आम्ही करतो. इथपर्यंत हे लोक फक्त एका पक्षाला विरोध करण्यासाठी, त्यांच्या विरोधामध्ये उभा राहण्यासाठी हे इथपर्यंत जाऊन बोलू शकतात. याचं खूप आश्चर्य तुम्हाला वाटत असेल, आश्चर्य वाटून घेऊ नका. हे अजून मतासाठी, त्या BMC-साठी अजून काय काय जाऊन करतील काही सांगता येत नाही, कारण हे पूर्णपणे घाबरलेत, धांदरलेत. राज ठाकरेंना सोबत घेऊन, काँग्रेसला सोबत घेऊन तरी यांच्याकडे BMC आली नाहीत, तरी यांना बाहेर तोंड दाखवायला सुद्धा जागा नाही. हेच तेच राज ठाकरे आहे. त्या राज ठाकरेंनी यांच्या त्रासाला कंटाळून हे शिवसेना सोडली आणि त्यांनी एक स्वतंत्र पक्ष स्थापन केला मनसे नावाचा. पण ते इकडं आज येत आहेत, त्यांना इकडं बोलवलं जातंय, या या आमच्याकडे या, आपण एकत्रित होऊ, एका विषयावर आपण एकत्रित होऊ. इतकी अवस्था, दयनीय अवस्था ही शिवसेनेची झाली आहे. याचं हे जातीवंत आणि मूर्तिवंत उदाहरण आहे. तुम्ही सगळे हे उदाहरणं बघितलेत, जी भूमिका बघितली शिवसेनेची, ह्या सगळ्या जर तुम्ही गोष्टी बघितल्या, तुम्ही सगळे डॉट डॉट जोडत गेलात, तुम्ही सगळे पॉइंट लावत गेलात, तुम्हाला हेच कळून येईल की उद्धव ठाकरे आता घाबरलेत.
आणि त्यांना भीती ही भयंकर वाटत आहे. ते खूप भिलेत. आपला पक्ष, आपलं अस्तित्व पक्षाचं राहील का? म्हणजे आजोबानं वडिलांना जे कमवलंय, जे आपलं स्वाधीन केलं होतं, ते आपण टिकवू शकू का? हे त्यांना याची भीती वाटत असावी. कारण याच भीतीपोटी फडणवीसांना शिव्या देणारे, त्यांना चॅलेंज करणारे, तू तर राहशील किंवा मी तर राहीन असं ठामपणे बोलणारे उद्धव ठाकरे या ठिकाणी त्यांच्या भेटीला त्यांच्या दालनामध्ये जातात, जाऊन फोटो काढतात. त्याला नेमकं काय म्हणायचं? तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी. नमस्कार.